नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी सूर्यकांत दामनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आज 25 जानेवारी आहे आणि मुळात 26 जानेवारी म्हणजे सगळ्या सोसायट्यांचा म्हणजे महापूजेचा दिवस असतो, म्हणजे सत्यनारायणची महापूजा असते. पण लकीली आज 25 जानेवारीला रविवार आला आहे आणि सोमवार 26 जानेवारीला आला आहे. त्यामुळे सर्व म्हणजे अख्ख्या मुंबईमध्ये जेवढ्या सोसायटी असतील त्यांची आज पूजा असते 25 जानेवारीच्या निमित्तानं. तर आपल्या या पूजेची तयारी तुम्हाला शेवटपर्यंत दाखवणार आहे. कशी पूजा होणार आहे, काय प्रोग्राम आहे, काय तयारी असते, ते सगळं तुम्ही या ब्लॉगमध्ये बघू शकता. तर चला जास्त वेळ न घालवता आपला ब्लॉग आपण चालू करूया. मित्रांनो, इथे तुळस दुर्वा निवडण्याचं काम चालू आहे, कारण पूजेसाठी लागतो. हे बघा, हा ओमकार आहे, सिद्धार्थ भाऊ आहेत, कदम भाऊ आहेत, हे आपले खानविलकर आहेत, मनोज भाऊ आहेत, आपले सगळे सोसायटीचे मेंबर आहेत. अशा हौशी कलाकार असल्यामुळे या असे कार्यक्रम पार पडतात बिल्डिंगमध्ये. आणि हे आपले हारवाले कदम, जर हाराची ऑर्डर असेल तर तुम्ही पूर्ण हाराचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं यांनी. हे राजा तू माझ्याकडे ये. हे आपली बिल्डिंग आहे. पूर्ण डेकोरेशन वगैरे अशा प्रकारे इथे झालं आहे. चला फुलांचं सहकार्य करूया आपण. हार विळतात बिल्डिंगसाठी. मला काय विचारू नका. ही पूजा करताना काय अडथळे येतात मला सांगा जरा काय काय करावं लागतं? पूजेची तयारी सुरुवातीपासून सांगायचं झालं तर सगळ्यात अगोदर बिल्डिंग किंवा आपली सोसायटीची साफसफाई करावी लागेल. म्हणजे त्याची तयारी सुरुवातीचे 4 दिवसापासूनच करायला सुरुवात करतो आम्ही. म्हणजे जसं आता आपला समोरचा परिसर असेल, बिल्डिंगच्या समोरचा परिसर चांगला धुवून घ्यायचा, साफ करून घ्यायचं. सगळ्यांनी एकत्र येऊन वेळातला वेळ काढून प्रत्येकाने आपापलं योगदान द्यायचं. जसं की कुणी पाणी आणत असेल किंवा स्वयंपाकाची तयारी असेल, जेवणासाठी पूजेचं साहित्य असेल, अशा अनेक गोष्टी करायला लागतात. पण त्यात मूळ समस्या ही आहे की लोकांना वेळ मिळत नाही. तरी आणि हा कार्यक्रम एकात्मतेचा आहे. हां, म्हणजे लोकांनी एकत्र यावं यासाठी आपण हे प्रोग्राम करतो. मूळ उद्देश असा असतो की ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सोसायटीतले सर्व मेंबर्स एकत्र यावेत. ज्या काही त्यांच्यामधल्या समस्या असतील त्या आपापसामध्ये सॉल्व्ह झाल्या पाहिजेत. सर्वांनी गुणागोविंदाने नागावेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुखशांती सर्वांना लाभावी, जेणेकरून आपल्या सोसायटीला आणि आपल्या आजूबाजूच्या सर्व परिसरातील लोकांना या पूजेचा फायदा व्हावा आणि त्यातून सर्व एकत्र यावे, हीच या पूजेची खासियत असते. आणि या निमित्ताने सर्व लोक एकत्र येतात. धन्यवाद सिद्धार्थ भाऊनी, चांगली माहिती दिली आहे. कारण हा प्रोग्राम म्हणजे फक्त पूजा नसून आपण सगळेजण एकत्र येण्यासाठी, सगळेजण हौस मजा करण्यासाठी एक दिवस, आपण वर्षातला एक दिवस फक्त सोसायटीसाठी दिलात तर चांगली गोष्ट आहे. आता तिकडे रांगोळीचं सुद्धा काम चालू आहे. चप्पल काढा, चप्पल. बघा, इकडे रांगोळीचं काम चालू आहे. ब्लॉग आहे. हे कदम भाऊ आपले हार मस्त बनवतात बघा. यांचं शॉप देखील आहे दादरमध्ये. काय मस्त हार बनवलाय. तोरण सॉरी, तोरण. मस्त तोरण बनवलंय. पडदा शॉर्ट पडला, इथे येणार नाही. अच्छा का? सर्व
प्रत्येक व्हिडिओवर आणतात भाभी वो पुल दो ना मांडर बघा इकडे व्यवस्थित दार लावा मस्त दार दार टाका दार बारीक 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 दार बोला हा बारीक बरोबर ना बस हो मस्त मस्त साऱ्या